उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गाणगापूरमध्ये आपण कधी जायला पाहिजे? खूप जणांचा प्रश्न असतो, दादा मग गाणगापूरला आम्हाला सुट्ट्यामध्ये जायचंय, महाराजांचं दर्शन व्यवस्थित होत नाही, गुरुचरित्र पारायण होत नाही, मग तिथं राहायची सोय काय आहे, जेवणाची सोय काय आहे, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण गाणगापूरमध्ये, तुम्ही जर सुट्टीच्या काळात गाणगापूरमध्ये गेलात तर तुम्हाला महाराजांचं दर्शन होणार नाही, लक्षात ठेवा. आता पण नवीन खूप जण गेलेले, महाराजांचं दर्शन बाहेर आलेले. पहिले आतमध्ये बघून आपण बघून महाराजांचं दर्शन घ्यायचो, असं आता तसं नाहीये. महाराजांची मूर्ती बाहेर आणून ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये बघून महाराजांचं दर्शन नाहीये. नवीन झाल्यापासून गर्दी खूप होतीये. गर्दीच्या वेळेस कधीही गाणगापूरमध्ये जाऊ नका. गर्दीच्या वेळेस नाही जायचं. तुम्ही म्हणणार गर्दी कोणती? 31 असेल, शनिवार रविवार असेल, सलग सुट्ट्या लागून झाल्या असेल. मागच्या वेळेस पण आम्ही सुट्ट्यामध्येच गेलो होतो. 26 जानेवारी 25 जानेवारी सुट्ट्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला दर्शन होत नाही जसं पाहिजे तसं. एवढे, आणि पौर्णिमेच्या दिवशी एवढी गर्दी असते, खूप गर्दी असते. म्हणून गाणगापूरमध्ये कधीही तुम्ही जाणार तर गर्दीच्या वेळेस गाणगापूरमध्ये जायचं नाही. तुम्ही म्हणणार कधी जायचं? तुम्ही ऑड मध्ये कधीही जा, पण गर्दीच्या वेळेस जर गेला तर तुम्हाला दर्शन चांगलं होणार नाही, पारायण पण तुम्हाला करता येणार नाही व्यवस्थित, कारण गर्दीच एवढी असते, बसायला जागा नसते. अशा वेळेस जाऊ नका. गाणगापूरमध्ये जाताना आपली पोथी सोबत घेऊन जायची. कधी लक्षात ठेवा, काय काय घेऊन जायचं? आपली पोथी सोबत घेऊन जा, आपली जपमाळ घेऊन जा, आपलं आसन घेऊन जायचं, आणि आपली पोथी सोबत. तुम्ही स्वामी चरित्र वाचा, गुरुचरित्र वाचा, काहीही वाचा. गाणगापूरमध्ये राहायचं कुठं? गाणगापूरमध्ये राहण्यासाठी खूप मठ आहे. मी असं सांगत नाही इथंच राहा आणि तिथंच राहा. तुम्हाला जसं पटेल, आपल्या आर्थिकनुसार, आपल्या परिस्थितीनुसार, प्रत्येकाचं अस्तित्व, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी. आपल्या याच्यानुसार तुम्ही 4 ठिकाणी विचारा, आणि 5व्या ठिकाणी जर तुम्हाला पटलं तर तिथं तुम्ही राहावं. गाणगापूरमध्ये भरपूर मठ आहे, केंद्र आहे, मठ आहे, हॉटेल आहे, लॉज आहे, सगळे. संगमाजवळ जर तुम्ही राहिला तर तुम्हाला वाचायला सोपं होतं. जर तुम्ही 1 दिवसाचं गुरुचरित्र वाचणार असाल, 3 दिवसाचं गुरुचरित्र वाचणार असाल तर संगमाच्या जवळ राहायचं. का बरं? जर संगमाजवळ राहिले तर तुम्ही सकाळी उठून, तुम्हाला 5 वाजता 4 वाजता उठून तुम्ही गुरुचरित्र वाचायला संगमाच्या तिथं जाऊ शकता, कारण सकाळी रिक्षा अवेलेबल नसतात. त्यासाठी सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर बस स्टँड इथं लॉजवर राहिले, हॉटेलवर राहिले, बस स्टँडच्या तिथं जर राहिले, तिथून संगमावर जायला तुम्हाला रात्री 7 नंतर रिक्षा भेटत नाही, आणि सकाळी 5 वाजेपासून रिक्षा चालू होतात, हे लक्षात ठेवा. मग जाण्या येण्यामध्येच तुमचा वेळ जाईल. स्वतःची गाडी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठेही राहा, मग काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. पण स्वतःची गाडी नसेल तर तुम्हाला संगमाच्या जवळ तुम्हाला राहावं लागेल. संगमाच्या जवळ 100 रुपये घेता नॉर्मली. विचारायचं 4-5 ठिकाणी, विचारायचं कधी पण, चांगल्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या. मी पण पहिल्यांदा गेलो होतो, मी पण सगळीकडे विचारायचो किती पैसे घेता, काय, सगळ्या गोष्टी. 100 रुपये नॉर्मली घेतात. संगमाजवळ कसं आहे, सोपं आहे. आंघोळ केली, संगमात स्नान केलं, संगमाच्या जवळ जवळ आपण राहिलो, सोपं होत. अंघोळ करायची, संगमावर गुरुचरित्र वाचायला बसायचं. हे केल्यानंतर गाणगापूरमध्ये भस्माचं तिथं डोंगर आहे, भस्म लावायचं अंगाला. गाणगापूरमध्ये खूप जण म्हणतात, दादा मग आमच्या इथं काही बाधित लोक आहेत, त्यांना घेऊन जायचंय, काय करायचं? कोणाला बाधा असेल, करणी असेल, मानसिक आजार असेल, काही त्रास असेल, तुम्ही कधीही वर्षभरात कधीही गाणगापूरला जाऊ शकता. मग गाणगापूरला गेल्यावर कोणाला भेटायचं? कोणत्या ब्राह्मणाला भेटायचं? कोणालाच भेटायचं नाही. दत्त महाराज तिथे बसलेले. मग कोणाला बाधा असेल, काही गोष्टी असेल, तिथं सरळ जायचं, संगमावर स्नान करायचं. गुरुचरित्रामध्ये काय वर्णन आहे?
महाराज काय म्हणता, जो ज्याला ब्रह्मराक्षस झाला, पहिले संगमावर स्नान करा, संगमावर स्नान करायला लावायचं, औदुंबराला प्रदक्षिणा मारायला लावायची, आणि नंतर दुपारी गाणगापूरमध्ये मठामध्ये दुपारी 12 वाजता आरती असते, सकाळी 8 वाजता आरती असते, तिथं भिक्षा भेटते. ओम भवती भिक्षांदेही, दत्त महाराजांनी पण भिक्षा मागितलेली, आपण पण भिक्षा मागावी, ती खावी. मग तुम्ही म्हणणार दादा गुरुचरित्र आम्हाला 3 दिवस करायचंय गाणगापूरला, मग कसं? संगमावर कोणती पण एक जागा पकडून घ्यायची, तुम्हाला कोणी अशी जागा सांगणार नाही इथं बसा, आणि ते जागा ऑनलाईन बुक असं काही नसतं, बुक काही असं काही नसतं, पैसे द्यायची गरज नाही, काही नाही, तिथं जायचं, जागा साफ करा, आपण आपलं बसून घ्या, जिथं मोकळा असेल तिथं बसून घ्यायचं. बसले तुम्ही, बसल्यानंतर ती जागा साफ करून घ्या, दिवा लावून घ्या, आपली पोथी, धूप असेल ते घेऊन जा, आपली पोथी असेल, आपली पोथी, जपमाळ, आसन घ्यायचं, बसायचं. सगळ्यात पहिले संगमावर स्नान करून बसायचं, प्रदक्षिणा मारायच्या, प्रदक्षिणा 11, 21, 51, 108 प्रदक्षिणा मारायच्या. आता गुरुचरित्र वाचायला बसले तुम्ही, मग गाणगापूरमध्ये तुम्ही अमावस्याला जा, पौर्णिमेला जा, तिथं असे कोणतेही नियम नाही की अमावस्याला वाचायला चालत आहे, असं काही नाही. गाणगापूरमध्ये 365 दिवस गुरुचरित्र सलग चालू असतं, तिथं बंधन नाहीये, फक्त घरी बंधन आहे. गाणगापूरमध्येच तुम्ही 1 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं गुरुचरित्र वाचू शकता, घरी वाचू शकत नाही, वाचू पण नका. घरी 1 दिवसाचं पण वाचू नका आणि 3 दिवसाचं वाचू नका, कारण की गाणगापूरमध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज बसलेले. मी हे सगळं सांगून पण एका सेवेकरीताईंनी घरी 1 दिवसाचं पारायण करत बसल्या, दिवसभर ते फक्त एकच अध्याय वाचत होत्या. फक्त शक्तीने वाचू देत, वाईट शक्ती असते प्रत्येकाच्या घरामध्ये, वास्तू दोष असता, घरामध्ये त्रास असतो. ती जी सेवेकरीताई दिवसभरात एकच अध्याय वाचत होती. शेवटी तिला म्हटलं स्नान कर, महाराजांची माफी का. एक दुसरा व्यक्ती होता, तो त्यांनी 3 दिवसाचं करायला ठरवलं, म्हटलं 3 दिवस करू नका, घरी तेवढं आपलं होत नाही, नाही झालं. घरामध्ये टीव्हीचा आवाज, मुलांचा आवाज, याच्यामध्ये तो माणूस इरिटेट झाला आणि शेवटी त्यांनी वाचन बंद करून टाकलं. घरी पारायण करायचं असेल तर 7 दिवसाचं करायचं, अन्यथा करू नका. गाणगापूरमध्ये का बरं करता? तिथं शक्ती आहे, तिथे दत्त महाराज आहे. अरे महाराज बसलेले ते स्वतः प्रत्यक्ष, म्हणून तिथे तुम्ही 1 दिवसाचं 3 दिवसाचं पारायण करू शकता. पारायण करायचं म्हणजे नुसते बोट फिरवायचे का? खूप मी बायका बघतो, खूप पुरुष बघतो, नुसते बोट फिरवतो. तसं करू नका. वाचायचं ना, 3 दिवस चालू ना, आपण मोबाईल बिबाईल सगळे बाजूला ठेवा, स्विच ऑफ करा आणि महाराजांशी एकरूप व्हा. बसायचं ना, छानपैकी सवळ घालायचं, भस्म लावायचं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, 16 अंगाला भस्म. महिलांनी तिथं साडी घाला, खूप जण बघतो मी ड्रेसवर वाचता. आता काय गाणगापूरचं महत्व काय बोलू आपण, तिथं सवळ घाला. पुरुषांनी पण सवळ घाला, धोतर घाला, लुंगी घाला. मी तर तिथं डायरेक्ट सवळ घालतो, भस्म लावतो, सवळ घालायचं, छानपैकी वाचायचं, लाजायचं नाही. महिलांनी पण साडी असेल, डोक्यावर पदर असेल, आपण हिंदू आहोत, डोक्यावर पदर असेल, कपाळीत कुंकू, हळद, हातामध्ये बांगड्या, महिलांनी असं हे वस्त्र घालून, सवळ घालून महिलांनी वाचावं, अन्यथा वाचू नका. 3 दिवसामध्ये तुम्ही बसले सकाळी, गाणगापूरमध्ये तुम्ही कधीही पारायणला बसू शकता, बंधन नाही तिथं काहीच, तिथं नियम नाही काही. दत्त महाराजांना कोण नियम हे करू शकणार? ते स्वतः दत्त महाराज आहे. नियम घरी आपल्या, मग तिथं तुम्ही वाचू शकता. तिथं 12 ते 12:30 वाचायचं नाही, फक्त दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते 12 ते 12:30. वाचायला बसले तुम्ही, वाचताना आपलं लक्ष आपल्या पोथीकडे पाहिजे. कोण आरडतंय, कोण वरडतंय, कोण काय करणार, कोण दत्ता दत्ता म्हणणार, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आरडणारे वरडणारे चालूच असतात. एक गोष्ट मला तिथं अनुभव आला की आपण पण आपल्या आयुष्यामध्ये पण आहे ना, दत्त महाराजांना धरून ठेवलं ना आपण, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप त्रास असतो, आरडा आवारडा, डोक्याला ताण, सगळ्या गोष्टी असतो. पण दत्त महाराजांना जर आपण धरून ठेवलं ना, तर आपल्याला इकडे तिकडे भटकायची गरज नाही पडणार.
वाचायला सुरुवात करायची, वाचायचं. वाचताना पायाला गोळे आले, झोप आली, गोमित्र घ्यायचं अंगावर. ते गोमित्र घेतलं. आपल्याला जर वाटलं नाही आता वाचायचं नाही, उभा राहा, प्रदक्षिणा मारा, फिरा, बंधन नाही, उठायला चालत नाही असं काही नाही, फिरा, परत बसा. तिथं काय खायचं? पहिल्या दिवशी तुम्ही बसले, पहिल्या दिवशी तुम्हाला जर सकाळी बसले, वाचन झालं, मोकळे झाले, मग नंतर तिथं जो प्रसाद भेटेल, तुम्हाला भिक्षा भेटेल, ती खाऊ शकता. पण तुम्ही म्हणणार दादा आम्ही वाचन करून घेतो, प्रसाद खातो, मग परत बसतो, तसं नाही चालत. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता बसायचं. सकाळच्या वेळेस गडबड कमी असतो. सकाळच्या वेळेस 5 वाजता बसायचं. 5 वाजता बसले, तुमचं 11-12 पर्यंत वाचन होईल, मोकळे होऊन जाल तुम्ही. मग तो प्रसाद त्या 3 दिवसामध्ये जो भिक्षा भेटेल, तुम्हाला काही भेटेल, ती भिक्षा खावी. तो दत्त महाराजांचा प्रसाद आहे, ते परान्न नाहीये, लक्षात ठेवा. दत्त महाराजांचा प्रसाद आहे. मी पण तेच खातो. जे लोकांनी दिलं ते खायचं. आपण गुरुचरित्र वाचतो, समोर जे ठेवलेलं आहे ते खायचं. जे पैसे कोणी ठेवणार, ते पैसे आपले लक्ष्मी आहे, ती जपून ठेवायची, खर्च करायची नाही. ते केल्यानंतर 3 दिवस पारायण होईल आपलं. 3 दिवसामध्ये भूमिशयन करायचं, गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 3 दिवसामध्ये अष्टतीर्थ करायचे. जवळपास अष्टतीर्थ आहे, अष्टतीर्थाला जावं. अष्टतीर्थाचा व्हिडिओ करणार मी आपल्याला, पण तरी पण सांगतो, अष्टतीर्थ न बोलता अष्टतीर्थ करायचं. प्रत्येक 8 ठिकाणी आंघोळ करायची. 8 ठिकाणी आंघोळ करायची, डुक्कळी मारायची, आंघोळ करायची. जिथं महादेवाची पिंड आहे, महादेवाला पाणी टाकायचं, आंघोळ करायची, दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आणि अष्टतीर्थ करायचं 3 दिवसामध्ये. लक्षात ठेवा, 3 दिवसामध्ये तुम्हाला गुरुचरित्र वाचायचंय, अष्टतीर्थ पण करायचंय एकदा. आणि भस्माच्या डोंगराच्या तिथं आपण आपलं शरीर आहे ते पूर्ण असं मोकळं सोडून आपण तिथं लोटांगण घालायचं भस्माच्या डोंगराला. म्हणजे काही व्याधी बिधी काही असेल ते सगळं निघून जातं. 3 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी वाचन पूर्ण झालं, मग त्या दिवशी आपण अन्नदान करावं. आपल्या इच्छेनुसार जे असेल ते, केळी असेल, फळं असेल ते वाटायची. नंतर नैवेद्य आरती करायची, दत्त महाराजांची आरती करायची पोथीला. तिथं जेवढे गुरुक्षेत्र लोक बसलेले आहेत तिथं सगळ्यांचा नमस्कार करायचा. सगळ्यांचा, 1001 लोक असतात, सगळ्यांचा नमस्कार करायचा. आपलं राहिलेलं तेल असेल ते कोणाला तरी द्या. तेल असेल, अगरबत्ती असेल, जे राहिलेल्या वस्तू आहे त्या तिथंच लोकांना वाटून द्यायच्या, घरी आणायच्या नाही. मग घरी आणायचं आपलं असल, आपली पोथी आणि एवढ्या गोष्टी घरी आणा. घरी आल्यानंतर पोथीला नैवेद्य दाखवायचं, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. आणि अशा पद्धतीने आपण 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं गुरुचरित्र पारायण गाणगापूरमध्ये संपन्न करायचं. गाणगापूरमध्ये राहण्याची सोय भरपूर आहे. जेवणाचं जे आपल्याला भेटल, आपल्याला जे जेवणाचं जे भेटेल ना आपल्याला अन्न, तेच आपण खायचं 3 दिवसामध्ये. गाणगापूरमध्ये राहण्याची खाण्याची अशी भरपूर सोय. आता खूप जण म्हणणार दादा फ्री मध्ये सांगा, आम्ही गरीब आहे. गरीब म्हणण्यापेक्षा मी पण गरीबच आहे, मी काय श्रीमंत नाही, मी पण गरीबच आहे. तुम्ही बॅचलर असाल, एकटे असाल, बॅचलर असाल, तुम्हाला आता बाहेर पैसे द्यायची गरज नाही. दादा 100 रुपये पण द्यायची आम्हाला नाही देऊ शकत, आम्हाला 15 दिवस राहायचंय, आम्हाला 8 दिवस राहायचंय. तुम्ही बॅचलर असाल, एकटे असाल, तर तुम्ही गाणगापूरच्या बाहेरच्या साईडला एक पत्राचं शेड आहे, तिथं तुम्ही विनामूल्य फ्री मध्ये राहू शकता. फक्त आपला मोबाईल सांभाळावा, आपले वस्तू सांभाळावी, आपले पैसे सांभाळावे, आपले पाकिट सांभाळावी, मोबाईल सांभाळावा. तिथं तुम्ही विनामूल्य राहू शकता. किती दिवस राहा. मी पुढच्या जेव्हा जाणार आहे तर मी खोली करणार नाही, मी पत्राच्या तिथंच राहणार आहे. अरे कशाला महाराजांच्या समोर राहायचं, मस्त काही होत नाही, जे गेलं ते गेलं, जे राहिलं ते राहिलं. मी करणार आहे तसं, मी ठरवलेलं आहे. पत्राच्या शेड मध्ये तुम्हाला 1 रुपया कोणी मागितला जात नाही, तिथं राहू शकता, तिथंच राहायचं, स्नान करायचं. महाराजांच्या समोर ह्यावेळेस तरी मी पत्राच्या याच्यामध्येच राहायचं ठरवलेलं आहे. कुठं रूम घ्यायची नाही, काही नाही. जिथं महिला असेल त्यांनी घेऊ शकता, पण जे बॅचलर मुलं आहे त्यांनी असंच राहायचं. आणि असंच राहून तुम्हाला तरी टॉयलेटची सोय, बाथरूमची सोय, सगळी सोय, तिथं 1 रुपया घेतला जात नाही. तिथंच भिक्षा म्हणून जे भेटेल ते खायचं आणि 3 दिवस आपले काढायचे साधं महाराजांसमोर. जसं तसं राहायचं महाराजांसमोर. तशी पण लाईफ महत्वाची.
महाराजांसमोर जास्त माज नाही करायचा आपण, की आपण कोण आहे, आपण काय, आपण काहीच नाहीये, आपण शून्य आहे. ते पत्राच्या तिथं तुम्ही राहू शकता, तिथं तिथं 1 रुपया घेतला जात नाही, रात्री राहा काही प्रॉब्लेम नाहीये, तिथं किती दिवस राहा काही प्रॉब्लेम नाहीये, तिथं खूप लोक राहतात. बसायचं, वाचायचं, स्नान करायचं, तिथं आराम करायचा, अशा पद्धतीने करायचं छानपैकी. म्हणून पारायण असेल ते सगळ्यांनी करावं, सगळ्यांनी मनापासून तिथं सेवा करावी आणि आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर, जिथं संगम आहे ना तिथं गुरुचरित्राचं पारायण करावं, हे लक्षात ठेवा. दुसरीकडे नाही. तुम्ही म्हणा मग इथं करतो, मठामध्ये केंद्रामध्ये पारायण करतो, नाही. जिथं संगम आहे ना तिथंच पारायण करावं, तेच खूप महत्वाचं आहे. आणि तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज असतात, लक्षात ठेवा. अष्टतीर्थ गाणगापूरमध्ये गेलात, अष्टतीर्थ संगमावर गुरुचरित्र पारायण एवढ्या पद्धतीने करायचं. खूप जण म्हणणार दादा आम्ही नाही करू शकत 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण, आम्ही काय करायचं? तुम्ही तिथं पोथी असेल ना तर 52वा 53वा अध्याय वाचा, स्वामी चरित्र वाचा. नाही जमलं 108 प्रदक्षिणा मारा, तिथं स्वच्छता करा, साफसफाई करा, अन्नदान करा, नामस्मरण करा, सगळ्यांना नमस्कार करा, ते पण महत्वाचं आहे. सोपं आहे, सगळ्यांना नमस्कार करा. गाणगापूरमध्ये गेलात, जे गुरुचरित्राला बसले ना त्यांना डिस्टर्ब न करता लांबून नमस्कार करा सगळ्यांना, ते पण पुण्य आहे. ते पण पुण्य आहे. 1000 लोकांचा नमस्कार गुरुचरित्राचं भेटेल तुम्हाला, लक्षात ठेवा. कुठंच भेटणार नाही, तिथंच भेटेल. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.